हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण सौदी अरेबियामधला हा तिसरा व्हिडिओ बघणार आहोत. तर आता आम्ही काल तुम्हाला दाखवले की इथले घरं कसे असतात. तर आज आम्ही चाललो आहे सौदी अरेबियातील मार्केट एरियामध्ये. तर इथला हा लुलू मॉल आहे. त्या मॉलमध्ये तर हे एक ना खूप मोठं सुपर मार्केट आहे. तर इथे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे सेक्शन आहेत. म्हणजे सगळं काही इथे एकाच ठिकाणी मिळतं. इथेच तुम्हाला किराणाही मिळेल, इथेच तुम्हाला भाजीही मिळेल. त्यानंतर इथे केकही मिळतात आणि नॉनव्हेजचे प्रकार मिळतात, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे कपडे मिळतात. तर हे सगळं एकाच मॉलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर त्यातला आपण आता नॉनव्हेजचा जो काही सेक्शन आहे त्यामध्ये मी तुम्हाला घेऊन चालली आहे. तर हे इथे सगळे फ्रोझन फिश आहेत. यावरती ना व्यवस्थित किमती लावलेल्या आहेत. त्यानंतर व्यवस्थित असे बर्फामध्ये ते ठेवलेले आहेत. त्यानंतर त्याचे जी प्राईज आहे इथे रियाल चालतं. तर त्यानुसार इथे त्याच्या प्राईज लावलेल्या आहेत. आपल्या भारतामध्ये कसं रुपये असतात, तर इथे रियाल नावाचा उपयोग केला जातो. त्यानंतर इथे इतके सगळे फिशचे प्रकार आहेत की बरेचसे तर यातले मला ओळखायलाही येत नव्हते. कारण इथे बरेच काही ना बाहेरच्या देशातून आलेले असतात, काही इथल्या देशातले असतात, काही लोकल असतात, काही बाहेरून आलेले फिश. हे सगळे प्रकार इथे आहेत. त्यानंतर इथे असे पॅकेज केलेले वेगवेगळ्या प्रकारे कटिंग करून ठेवलेले असे बऱ्याच प्रकारचे चिकन, मटन, फिश हे सगळं असं इथे ठेवलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल एकदम स्वच्छ करून. काही ठिकाणी एकदम मॅरिनेट वगैरे करून ठेवलेलं चिकन आहे. हे फिश आहेत. तर इथे ना सगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही कट केलेले नेऊ शकता, त्यानंतर मॅरिनेट केलेले नेऊ शकता. तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये ते सगळं हवं आहे त्यावर प्रत्येक ठिकाणी त्याची एक्सपायरी डेट असते. त्यावर म्हणजे त्याची प्राईज हे सगळं एकदम व्यवस्थित पॅकेजिंग करून ठेवलेलं असतं. तर आपल्याला हवं ते आपण घेऊन जाऊ शकतो. तर इथे एवढे सगळे नॉनव्हेजचे प्रकार बघून मला तर खूप आश्चर्य वाटलं. अगदी खेकडे असतील, छोटे मोठे फिश असतील, इतके सगळे प्रकार आहेत ना की म्हणजे बरेचसे तर मला ओळखायलाही आले नाही खरं सांगायचं तर. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अगदी खूप सारे प्रकार आहेत आणि एकदम व्यवस्थित असं पॅकेजिंग करून त्यांनी ठेवलेलं असतं. तर हे तर नुसते फिशचेच एवढे सारे प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढे आता काही मॅरिनेट केलेले इथे तुम्ही बघू शकता. एकदम रेडी टू कुक असे असतात ते आणि सगळे मसाल्यांसहित तिथे ठेवलेले असतात की घरी जाऊन आपण फक्त ते शिजवायचं. तर असे सगळे इथे प्रकार आहेत. त्यानंतर पुढे ना खूप सारे मटन, चिकन एकदम म्हणजे असे किलोने 5-5 किलोचे सुद्धा एकाच ठिकाणी इतके सगळे प्रकार ठेवलेले होते. तर हे सगळं मला याची नावं वगैरे माहीत नाही, पण तिथे टॅगवरती स्पष्ट लिहिलेलं होतं की हे काय आहे, किती किमतीला आहे. हे सगळं म्हणजे व्यवस्थित असं रॅपिंग करून त्याला स्वच्छ करून असं ठेवलेलं होतं. तर इथे तुम्हाला बघू शकता म्हणजे किती टाईप आहेत इथे. नॉनव्हेजचे किती प्रकार आहेत की जे की मला तरी बघून खूप आश्चर्य वाटलं एवढं सगळं. तर असं वाटलं की चला बाबा आपण शेअर करूया हे सगळं. त्याच्यानंतर इथे अंडेसुद्धा एकदम असे एक्सपायरी डेट वगैरे सगळं लिहून ठेवलेले असतात. त्यानंतर हे तर मला ओळखायलासुद्धा आलं नाही की नक्की कोणत्या प्रकारचं मटण आहे, चिकन आहे, काय काय आहे. तर इतके सगळे प्रकार बघून ना खरं तर मी तर खरंच खूप आश्चर्यचकित झाले. आणि हे सगळं बाहेरच्या देशातून पण आलेले असतात. म्हणजे प्रत्येक देशाचं चिकन, मटण तुम्हाला इथे बघायला मिळते.
तर हे सगळं पूर्ण म्हणजे एक सेक्शन आहे जिथे सगळ्या प्रकारचे अंडे मिळतात. त्यानंतर इथे हे सगळं फ्रोझन चिकन आहे, ज्याचे असे रोल करून पूर्ण पॅक करून असं व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. आणि ओपन फ्रीज आहेत. आता इथे हे दिसते, हे तुम्हाला ससाचं चिकन दिसते, सस्याचं मटण दिसते, चिकन दिसते, काय असेल ते. पण म्हणजे बघून तर मला तरी जाम भीती पण वाटत होती आणि आश्चर्यही वाटत होतं. इतके सगळे प्रकार आहेत इथे. तर असा हा नॉनव्हेज सेक्शनचा मी फक्त एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ मला वाटला तुमच्यासोबत शेअर करावासा, म्हणून मी तो करते आहे. तर एवढे सगळे इथे प्रकार मिळतात नॉनव्हेजचे. हे समोर दिसते ते, तर हे सगळे होते इथले नॉनव्हेजचे प्रकार. यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथले भाज्यांचे आणि फळांचे काय काय व्हरायटी इकडे मिळतात ते सगळं दाखवेन. तोपर्यंत